पहिल्या गाडी पहिले लागलेली 7:30 पनवती नाथ नसत विघ्न अपशब्द पहिलाच मुतकडा बाहेर. काहीच तर बघा गाडीचा ऍक्सिडेंट झाले. फुट गया बाप रे. स्फोट हो गया. निघालो तुम्ही येता का. किशात टाकायला आला. जी माने जिनियस जी माने जिरले पा. काही चंपगली बघा. राजसा तुम्ही जरा बघा तरी. सायमय सकाळ दिवस दुसरा. हो ना आता सकाळ सकाळ उठलेलं आहे. झोपेंची तोंडा बघायची. सगळे डोरेमॉन दिसत आहेत. काळा डोरेमॉन बघा. दिसत बिजा चालू तर बाहेर पहिले. चालू बाहेर पहिले तू. काहीच लय थंडी वाजते बेकार. पहिल्याच पॉइंटला एवढी थंडी आहे. विचार करतो आम्ही पुढच्या पॉइंटला थंडीत काय याची कात्री निघले गोर होईल डायरेक्ट. अरे तुझी साप साला निघतील आता आम्ही एक काम करतो जातो जरा बाहेर बघू. गरम पाणी बिनी जरा फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग आम्ही तुम्हाला तिकडे भारी गेलो भेटतो. काल रात्रीच ब्लॉग वगैरे पण अपलोड केला. परत त्याला 5G नेटवर्क भेटला नाही तर काय खरं नव्हतं. आता पुढचा कसे ब्लॉग वगैरे काय अपलोड होणार आहेत ते मी तुम्हाला अपडेट सांगत राहतो कंटिन्यू. अरे सकाळ सकाळ आंघोळ केली. अरे यार 4:30 वाजता आंघोळ करतो आम्ही. टेन्शनच नाही तुम्हाला काय. एकदा पाणी आंघोळ केली का थंडी काय. हा आता मी पण तेच करणार आहे. काय टेन्शन घेऊ नका. असं सकाळ सकाळ चहा इथं आणि आता यांची आंघोळ वगैरे झाली आहे आणि पालखी सुद्धा आपल्या आतमध्ये दाखवतो तुम्हाला बघा. पालखी आपली इथंच आहे आतमध्ये. पालखी निघायचा टाइम. फ्रेश होता मस्त. आंघोळ बिंघोळ केली फ्रेश झालं आणि पहिला स्टॉप आहे पण अजूनपर्यंत थंडी जाम आहे जाम. आणि असा पालखीमध्ये एकाला कोण तरी आहे. एकाला आखरी आली थंडीला. एकाला आखरी झाली. टेन्शन आलंय. याला टेन्शन आलंय. बोलतो उद्या वाजा डायरेक्ट बोलतो इच्छात नारळ घेऊन घरात आता बोलतो. असं नाही बोललो मी. नारळ घेऊन घरात मला आखरी आली तर मला नारळ. याला आखरी तर याची मम्मीच माझ्या गेल तोर. याला ओळखत आम्ही. आता इथून मेन हायवे चालू होणार आहे. साईराम ओम साईराम ओम साईराम. चला चालायला सुरुवात केलेली आम्ही आणि आता आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे. तुम्हाला आवाज येतोय का ना मला माहिती नाही म्हणजे गाण्याचा. कारण की पालखी पुढे गेली आपल्या. काय माहिती आम्ही दरवेळी पालखीच्या मागे जातोय पण काय नाही. बाबा बोलतात का आस्ते आस्ते या घाई करू नका. भरपूर लांबचा प्रवास आहे म्हणून तुम्हाला मेन जागी स्टॉपवरती भेटतो. कारण की बोलता बोलताय ना दम पण लागतोय आणि थंडी पण एवढी जास्त आहे ना का माझा पाय वातरतो अक्षरशः. तर म्हणून मी तो मूव स्प्रे होता तो थोडासा मारला पायाला. मग जरा बरं वाटतं आता. तर गाईज सकाळ झालेली आहे आणि आता मस्त फ्रेश वाटतंय. मगाशी अंधार होता तर जरा हायवेला चालताना थोडेसे रिस्की वाटत होता पण आता उजेड झालेला आहे. तर आम्ही इथे बघू शकताय भरपूर पदयात्री अशा प्रकारे चालतात रोडवर. ते बघा नाश्त्याला काय असणार आहे मला तरी असं वाटतंय का पावभाजी. ते पावभाजी खिचडी पावभाजी असेल तर सगळे एवढ्याला मी पोचलो असतो. पोहे नाही तर खिचडी असेल. पोहे 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 म्हणून तुम्हाला कुठे देत नाही आम्ही. तुलाच देत नाही. हा एकटाच माणूस लय गदीर आहे. तो एकटाच डांबऱ्याच्या रस्त्यावर चालतोय. आखरी डान्स दाखव आपला आखरी डान्स. हे थांब रस्त्याच्या बाजूला गेला. बाजूला
हे आल्या का बाया आल्या माझ्या अंग मला उरवलाय बायाचा तरी कशावर इथं आम्हाला हे बाया कागद आमच्या बारके बघा एकविराला चाललाय हे आपण शिर्डीला चाललोय अरे जा 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 बाई बाई पहिला गाडी बाय पहिले लागलेली 7:30 पनवती नाथ नसत विघ्न अपशब्द पहिलाच मुतकडा बाहेर गाई जो रिक्षात बसत आता हे जे पायाला फोडले हे बघा आणि यांनी फोडले इथं फोडतो हे बघा इथं यांनी फोडले तो याला चालायला काही जमन आहे आता बाईची लागली वाट आता काय नाही साईराम या पाठच्या रिक्षाने आता चला आम्ही जातो कारण का आम्हाला टीप लागले का नाश्त्याला मिसळ पाव आहे बघतो तर काही तिथं आहेत पोहे काय नाही मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव मिसळ पाव चलो भाई काही नाही आता मिसळ पाव खाणार आहे असं वाटतं आमच्या टीमचा कोच आहे आमच्या टीमचे कोच बघा एकटेच गारटलेले अशा प्रकारे का पूर्ण कोट बीट घालून अख्ख्या रस्त्यावरती ते दाखवतात तुम्हाला की मी पालखीला चाललोय काय बोलाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला साईबाबा आपल्याला ताकद देतात चालायला 100%. आता पुढे नाश्त्याला काय आहे नाश्त्याला पुढे आता कांदा पोहे आहेत लिंबू आहेत आणि बारीक शेव धोका दिला पावभाजी होती ना कॅन्सल केली अरे कॅन्सल केली ओमकार सारखे माणसं असले की 20-20 पाव खातात ना मंडळाला परवडायला पण पाहिजे ना आम्ही आता थांबल्या थोडासा मध्ये बरं वडापाव खाऊया तिथं कारण का नाश्ता आपला पुढे आहे जाम आणि पोरांचे पाय थकले आता म्हणजे पायाचं पण बघा हे बघा तुम्हाला दाखवता हे बघा इथं सूज आले बघा सूज आले का फोड आले फोड यायला सुरू झाले बघा सुजला इथं या साईडला असा पूर्ण आणि करंगली पण गेली इकडनं या साईडची इकडची करंगली पण दुखते जाम काय विषय नाही आणि आपण चालणार आहे बाई फोडाला तरी चालेल बाई काय विषय नाही आले पायाला ते फोडा समजून झालं आणि याचा यो भाई काय आता बसला रिक्षामध्ये कपला बाईचा बाजार उठला फायनली पोहोचलो बाई नाश्त्याच्या पॉइंटला माऊली आलो नाही नको पहिला खाऊन घेतो काहीतरी आलेली इथे सुजान आली थांबा हे घेऊन येतो पहिला चला हे बघा सगळेजण इथे आराम करतात आहे कधीच आले सगळेजण आम्हीच आलो आराम आम्ही लय तंगवत आलोय आणि नाश्त्याला हे बघा पोहा आहेत मस्त पोहा लिंबू शेव बिव आहे आपली मस्त तुम्ही आले कधी साईराम कधी आले कधी आले तुम्ही आले कधी 9:30 बापरे आणि आम्हाला 9:45 1 तास पाय दुखत तुझे पाय नाही दुखत तुमचे माझी सूजलाय अख्खा हे सूज आले आता आता पार मारायला काय केलं ना असं सर्वांनी चला चला आम्ही करून घेतो आता अरे लिंबू 4-5 इथे लिंबू आले पायाचे काहीच आम्ही नाश्त्याच्या पॉइंटला थांबून लगेच आम्ही निघलो कारण की पालखी सोबत निघलोय बघा सगळे आपले माऊली चालले सगळेजण कारण काय ना मेन विषय काय माहितीये का उशीर होत आहे सिरियसली पाय दुखायला लागतात आणि पालखी सोबत गेलो चालत तर काय थकवा जाणवत नाही गाणं पण झालं पाहिजे जाणवतो पण काय विषय नाही आता चाललोय आम्ही चालत पालखी सोबत जेवढं दमू रमू अरे डायरेक्ट आपण त्या मेन ऑल्टरच भेटूयात तिकडे काही सकाळी मरणाची थंडी लागत होती आणि आता मरणाचं ऊन लागतंय आम्ही नवरा बायको दोघं जण चाललोय जोडपा जेवणाच्या पॉइंटला जेवायला भूक लागले बाकीचे आमच्या सोबतीचे जे होते गट्टू बिट्टू सगळे मागे राहिले कारण का ते स्टारबक्सला गेले आम्ही मस्त निरा पिला येताना बाई गरीबी बाई आम्ही बाई स्वस्त 15 रुपयाचा निरा चिल एकदम बाई आता कशी एनर्जी फुल आली कुठेच स्टॉप नाही घेतला आम्ही नॉन स्टॉप चालत चाललोय आणि 5 मिनिटावर स्टॉप आहे आपला 15 रुपयामध्ये काम कुठे एवढे 350 रुपये स्टारबक्सला वाया घालवलं काय कडू पाणी प्यायला अरे घरामध्ये मस्त ब्रू कॉफी करून चालला मी जशी तुम्हाला सांगितलं ते एकदा ब्लॉग मध्ये तशी बनव कॉफी एकदा पिऊन बघा मित्रांनो
आता मस्त फ्रेश वगैरे झालो. माझी फोनची बॅटरी पूर्णपणे स्विच ऑफ झाला होता फोन, त्याच्यामुळे आता थोडंसं चार्ज केला मंदिरामध्ये. आणि आता आमचा जो स्टे म्हणजे दुपारच्या हॉलचा तो मंदिरामध्ये असणार आहे. आणि बाकीचे सगळेजण बघा या साईडमध्ये सगळे आंघोळ वगैरे करतात. सो इथे बघा असं काय तला आहे, पण त्याला घाण झालेलं आहे. आणि तिकडे एक येतं बघा त्या साईडला फ्रेश वगैरे होतात सर्वजण. आता जेवणाचा टाइम, जेवायचं सगळं बाहेर बनते तोपर्यंत आम्ही फ्रेश होतोय. काय बोलतो तन्मय, कसं आहे पालखीमध्ये, काय बोलतो बाकी? एकदम मस्त चालतंय वगैरे. बेकार आहे थोडी, पण ठीक आहे. ठीक आहे, पण करू शकतो भाई. पण यावर्षी भरपूर लवकर दम लागते रे, पाय बी साफ निघते. ऊन पण खूप आहे. हा ते पण आहे, ऊन थंडी तर मजबूत आहे. हा ना, हे बघा ना कसं चमकी चमकी टाईप आहे पूल. स्विमिंग पूल दाखवला ना स्विमिंग पूल, घाण झालाय बरं. हा ना, ते पण आहे दरवर्षी. मी तर 2 वर्ष आलो, 2 वर्ष घाणच आहे. कधी चांगलं काय माहिती, जाऊ द्या. पुढच्या वर्षी असेल चांगलं त्याच्यामध्ये आंघोळ करीन मी. म्हणून सकाळी आंघोळ करून आलो मी. श्रीखंड, पुरी, गरम गरम भात, डाळ. हा बस बस बस. माऊली पुरी टाका ना जरा, 2-3 पुरी टाका ना. हातात ये दोन्ही म्हणून बोल. द्या माऊली डाळ द्या. बाबा लय गरम जेवण. चवलीची भाजी, तर मेथीची भाजी, तेच घेतोय सगळं घेता. पापड द्या माऊली. तर गाईज आजचं जेवण हो घेतले श्रीखंड होते. आता मेन आहे, आताच घेतले, तुम्हीच दिले ना. साईराम जेवायला बघू शकतात. मस्त पापड विपड आहे, चवलीची भाजी, डाळ भात, मेथीची भाजी, श्रीखंड, पुरी, पापड, लावा ताकद. आता असं रेमटा रेमटी नुसतं इथे जेवण बनते आपलं, पुऱ्या बिऱ्या बनतात. काय बोलतो भाई, कसं आहे साईराम? चला जेवायला जाऊया. आवरे 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 गावाचं नाव आहे घ्यायचं बघा, आवरे म्हणून मी बोललो आवरे. जेवण वगैरे सगळे केला, मस्त ताणून झोप काढल्यात सगळ्यांनी काढलं, फक्त एकटाच झोपला नाही. आणि बाकी आम्ही झोपलो सगळेजण मस्त. ब्लॉगचा पण काम होता तो पण ओके झालं एकदम. आणि आता परत चालायला सुरुवात केली. पालखी तर आम्हाला सोडून जाईल, दरवर्षीप्रमाणे यंदाही पालखी आम्हाला सोडून दिली, काय विषय नाही. ही वा गाईज, हे वेगळ्या पालखीतले आहेत, पण पाण्याची सोय इथे बघू शकताय. हे बघा खूप छान अशा प्रकारे पाणी पिऊन घेऊ. चला गाईज, पाणी वगैरे पिलं. आता साईराम चालत चालत चाललो. घामावले फक्त. आता आमचा मयूर भाई बघा चालत गाईज. तर बघा गाडीचा ऍक्सिडेंट झाले असं तुम्हाला वाटतंय तर असं काय नाही. हे बघा गाडी चिपका चिपकी काम चाललंय. क्या कर क्या रे? फुल गया, फूट गया, बाप रे, स्फोट हो गया. गाईज याचा इंजिन फुटलाय ट्रकचा. बघा काय करताय, गाडी चिपकवले बघा. इंजिन आतमध्ये काय तुम्हाला इंजिन दाखवते. हे बघू शकता तुम्ही, इंजिन आहे इंजिन. हे बघा इंजिन. मेकॅनिक, ओ बेटा मेकॅनिक. फूट गया भाई हे काम. अरे बघा इथे इंजिनचा अर्धा काम. चला गाईज, यांचा इंजिन बघता बघता आपला इंजिन लूज व्हायचा. आता आमच्या इंजिनला गिअर टाकायला लागणार आहे, तरी आमच्या इंजिनची क्लच प्लेट अजून उतरली नाही. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. झाडीला बोलावलं जनसाईनं, ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला. मी निघालो तुम्ही येता का, माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. तू ये रे बा साई बाबा, ये रे बा साई बाबा, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा साई बाबा. ला 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 ला. छोटा माऊली, छोटा माऊली बोला माऊली रे, आले तूफान किती जिद्द ना सोडली. जे पण
काहीतरी होऊन जाऊ दे काहीतरी. बस मस्त सनसेट झालाय, मस्त गोरा चिकना दिसतोय तो आता. तसाच कलर आपला, आपण काही तोंडाला लावेल. मग गाणं बोल काहीतरी एक चांगला. कुठला पण बोल, तू बोलता बॅकग्राऊंड आहे तुला. निघालो मला वाटलंच माझ्या साईना भेटाया तुम्ही येता का. हे झाडला बोलावला जानू साईना, ये मनाला तो पालखी घेऊन केली त्यानं आज्ञा मला मी निघालो. मी निघालो तुम्ही येता का. बॅकग्राऊंड म्युझिकच्या वाटी काय झालंय मारामारी. मी निघालो का. हा उद्या लगेच सकाळी. गाईस बोलता बोलता सगळ्या माऊलींशी बोलता बोलता आम्ही आता आलोय नाश्त्याच्या पॉइंटला. आणि पालखी पण थांबली नाही, पालखी तर थांबलेली निघून गेली. करताय नाश्ता, करा करा. हे लोक आमच्या पुढे होते. आलो आणि बघा हे पण इथे नाश्ता करायला बसले सगळेजण. काय चालत चाललं डायरेक्ट. अरे बिस्किट तर हा चाच घ्यायला आलो. हे बिस्किट तर घ्या काहीतरी. हे बरोबर डायरेक्ट चालले का. खिशात टाकायला आले. भूक लागते मला. पण एक चहा आणि बिस्किट घे जरा. हातात खात जाऊ आपण. जी माने जिनियस, जी माने जिरले पा. जिरले पा गाईस, जिरले पा खातो आम्ही आता. जिरले पा दे. हे बघा एक कटिंग चाय स्माइल. चला नाश्ता करून घेतो आणि मग निघतो आम्ही लगेच. आणि मेन म्हणजे आता डायरेक्ट त्या स्टॉपलाच भेटतो. काय माहिती आहे, कारण की आता अंधार पण होईल, त्याच्यामुळे जास्त काय बोलत नाही. आपण डायरेक्ट हॉलवरच भेटूया तिकडे. मेन हॉल जो आपला आहे तो. साईराम 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 भावांनो. फायनली आम्ही एवढा स्ट्रगल करून पोहोचलो बाबा एकदाशी. बाई एवढा थकलोय, पाय साफ गल्यात. काय नाही हे बघा थोबारे बघा यांची कसे झाले बघा, पक्के दमले सगळे ना. आणि आता आम्ही गेल्या वेळेच्या स्टॉपला ग्राउंडवर होता, यायचं त्यावर थोडंसं पुढे पेट्रोल पंपला आहे. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होतो. सिरियसली पाय जाम दुखतात. आता माझे पाय चेपून देणार आहे मयूर. माझे द्या चेपून. गाईज आता आले जेवायला. संध्याकाळचा टाइम, रात्रीचा टाइम होता. जेवण डाळ भात. टाका मी थोडा भात द्या अजून. एकदाच घेतो. टाका अजून टाका. बस टाका डाळ. बस गरम गरम जेवण मस्त. नाही नको बस झाला. कुरमुर इथं आपले मस्त. इथं लोणचं पण टाका. हा दोन द्या. बस चला काही जेवून घेता मस्त. आता पूर्ण ताट भरून जेवायला घेतले. इथं ओम्या बसले, इथं गट्टू आणि इथं आपलं मयूर. सगळ्यांची कॅपॅसिटी डाऊन झाले. आणि आता आम्ही बसलो जेवायला. पटपट जेवतो, थोडीशी एनर्जी भेटेल आणि आराम करतो. कारण का पाय जाम दुखतात, सर्वांचे दुखतात. यांचे माझे लय दुखतात बेकार. तर गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो. कारण का ना आता फोन चार्जिंग वगैरे केला आणि भरपूर जास्त उशीर पण झालाय. आणि आता ब्लॉग मला परत एडिट करायचा आहे भाई. सिरियसली झोप भेटत नाही, त्याच्यामुळे जसे मला क्लिप ऍड करता येतील त्या टाईपमध्ये मी क्लिप ऍड करणार आहे. काही चंपगली बघा राजसा तुम्ही जरा बघा तरी चला ओम साईराम. पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया.